आज अपन MST-CET के क्वेश्चंस लेने वाले हैं। फर्स्ट क्वेश्चन है MST-CET 2008 का। क्वेश्चन है द फंक्शन f of x is equals to x cube minus 8 upon square plus x minus 20 is continuous over the domain over the domain। फर्स्ट ऑप्शन है बच्चों r, सेकंड ऑप्शन है r minus 5, 4, ऑप्शन सी r minus -5, 4, 2 और ऑप्शन सी है बच्चों r minus -5, 4। अब हमें क्या बोला उन्होंने, आणि का सांगितलेलं क्वेश्चन मध्ये इट्स कंटिन्यूअस। तो कंटिन्यूअस अगर है तो आपको एक चीज याद रखनी कि डिनोमिनेटर इज नॉट इक्वल टू 0। अगर आपको फ्रैक्शनल फंक्शन दिया है, रिमेंबर दिस, डिनोमिनेटर इज नॉट इक्वल टू 0। मतलब क्या बच्चों, एक्स स्क्वायर प्लस एक्स -2 इज नॉट इक्वल टू 0। क्यों? अगर डिनोमिनेटर 0 हो जाएगा तो वो इन्फिनिटी की तरफ जाएगा और इन्फिनिटी पे कंटिन्यूअस नहीं रहता है, तो हमें क्या करना पड़ेगा, इसे डिफाइन करना पड़ेगा। तो सबसे पहले चीज मुझे बोलो बच्चों, इसे फैक्टराइज करो। फैक्टर क्या होगा बच्चों, x प्लस 5 इंटू एक्स माइनस 4 इज नॉट इक्वल टू 0। एक्स की वैल्यू क्या आनी चाहिए बच्चों, हमें -5 भी नहीं चाहिए एंड एक्स की वैल्यू क्या आनी चाहिए बच्चों, हमें +4 भी नहीं चाहिए। तो इन्हें रियल लाइन से निकाल दो बच्चों। तो r -4 तो 4। तो फंक्शन इज कंटिन्यूअस ओवर द डोमेन r -5, 4। तो कौन सा ऑप्शन है बच्चों, ऑप्शन सी। अगर आपको बोला जाता है कि फंक्शन डिसकंटिन्यूअस कौन से पॉइंट पे, तो डिसकंटिन्यूअस कौन से पॉइंट पे बच्चों, -4 एंड 4। रिमेंबर दिस, एफ इज, अगर आपको ये रिमार्क बोल के लिख के रखो एक साइड में, ये पॉइंट है, एफ इज डिसकंटिन्यूअस एट x is equals to -4 एंड x is equals to 4। रिमेंबर दिस, ये भी क्वेश्चन आ सकता है आपको, तो ये पॉइंट बाजू में लिख के रखो तो आपको रियलाइज हो जाएगा कि कैसे करना। नेक्स्ट एग्जांपल है MST-CET 2010। एग्जांपल है 2010 का। द द वैल्यू ऑफ a and b such that the function that the function f of x is equals to -2 sin x, a sin x plus b cos x, or as pi is less than x less than equal to -pi/2 -pi/2 is less than x less than pi/2 pi/2 is less than or equal to less than pi। अब सीधी सी बात है, हमें क्या बोला बच्चों, फंक्शन इज कंटिन्यूअस। क्वेश्चन कंप्लीट करो। क्वेश्चन है इज कंटिन्यूअस इन -pi to pi r फर्स्ट ऑप्शन है, फर्स्ट ऑप्शन है -1, 0। ऑप्शन बी है 1, 0। ऑप्शन सी है 1, 1 एंड ऑप्शन डी है बच्चों। सरळ साधीशी गोष्ट गिवन आहे आपल्याला। ऍट एक्स इज इक्वल्स टू काय घेणार म्हणून आपण -pi/2 काय घेणार, ऍट एक्स इज इक्वल्स टू द लिमिट ॲज x टेंड्स टू -pi/2 ऑफ f of x, limit as x tends to -pi/2 of f of x, but it is less than -pi/2
इट इज ग्रेटर दॅन, इट इज ग्रेटर दॅन, तर इथे काय करणार प्लस. लेस दॅन साठी फंक्शन काय दिलेलं आपल्याला -2 sin x. लिमिट ॲज x टेन्स टू -π/2 पॉवरला मायनस, तर फंक्शन काय त्याच्यासाठी -2 sin x इज इक्वल्स टू लिमिट ॲज x टेन्स टू -π/2 प्लस, प्लस साठी फंक्शन काय दिलेलं मुलांना a sin x प्लस b. मग याच्यानंतरची स्टेप काय सांगितलेली, जिथे पण तुम्हाला x व्हॅल्यू दिसते ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, तर इक्वेशन कशी दिसेल -2 इंटू साइन ऑफ -π/2 इज इक्वल्स टू a sin -π/2 प्लस b. नेक्स्ट साइन π/2 ची व्हॅल्यू किती असते, साइन ऑफ मायनस थिटा इज मायनस साइन थिटा, तर ते +2 टाइम्स साइन ऑफ π/2 आणि इथे होईल मुलांना -a साइन π/2 प्लस b. साइन π/2 ची व्हॅल्यू किती असते मुलांना 1, तर इथे होईल 2 × 1 इज इक्वल्स टू -a प्लस b. दिस इज अवर इक्वेशन नंबर फर्स्ट. हे कशासाठी झालं, ॲट x इज इक्वल्स टू -π/2 साठी. नेक्स्ट सिच्युएशन कशासाठी येते बघा मुलांना, π/2 साठी. नेक्स्ट सिच्युएशन कशासाठी येते, π/2. तर ॲट x इज इक्वल्स टू π/2 साठी लिमिट ॲज x टेन्स टू π/2 मायनस ऑफ f of x इज इक्वल्स टू लिमिट ॲज x टेन्स टू π/2 प्लस ऑफ f of x. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, लिमिट ॲज x टेन्स टू पॉझिटिव्ह π/2 पॉवरला मायनस, लेस दॅन साठी फंक्शन काय a sin x प्लस b इज इक्वल्स टू लिमिट ॲज x टेन्स टू π/2 प्लस, प्लस साठी फंक्शन काय मुलांना cos x. रिप्लेस हियर. नेक्स्ट x च्या ठिकाणी काय सबस्टिट्यूट करणार π/2, तर ते काय होईल मुलांना a sin π/2 प्लस b इज इक्वल्स टू cos π/2. साइन π/2 ची व्हॅल्यू किती असते 1, इक्वेशन होईल a प्लस b इज इक्वल्स टू 0. दिस इज अवर इक्वेशन नंबर सेकंड. आणि फर्स्ट इक्वेशन दिलेली आपल्याला -a प्लस b इज इक्वल्स टू 2. दिस इज अवर इक्वेशन नंबर फर्स्ट. दोन्ही इक्वेशनला काय करणार मुलांना, ऍड केल्यानंतर काय होईल, दिस गेट कॅन्सल, 2b इज इक्वल्स टू 2. तर b इज इक्वल्स टू किती मुलं 1. b ची जर व्हॅल्यू 1 असेल तर a इज इक्वल्स टू किती मुलांना -b इज इक्वल्स टू -1. तर a ची व्हॅल्यू किती मिळाली मुलांना -1. आन्सर काय असलं पाहिजे आपलं -1, -1, -1, कोणता ऑप्शन आहे, ऑप्शन डी इज युअर सोल्युशन. नेक्स्ट एग्जांपल है 2011. क्वेश्चन है द वैल्यू ऑफ लिमिट एज x टेंड्स टू e log of x square minus 2 upon root x minus root e is, फर्स्ट ऑप्शन है 4 root e, ऑप्शन बी है 2 root e, ऑप्शन सी है 2 upon root e, ऑप्शन डी है 4 upon root e. ऑब्झर्वेशन करा, ही जर व्हॅल्यू आपण जेव्हा फंक्शन मध्ये सबस्टिट्यूट करतोय तर आपल्याला उत्तर काय भेटतंय 0/0. 0/0 फॉर्म मध्ये असेल तर मी कोणता रूल वापरायला सांगितलेला आहे, एल हॉस्पिटल रूल. तर काय असतो एल हॉस्पिटल रूल, त्याच्या अगोदर आपण काय करूया, याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहू. पॉवरला जी टर्म आहे ती समोर येईल 2 × log x minus 2 upon root x minus root e. डिफरेंशिएट दिस टर्म. log x चं डिफरेंशिएशन किती असतं मुलांना 1 upon x. log x चं डिफरेंशिएशन किती 1 upon x. -2 चं डिफरेंशिएशन किती 0. रूट x चं डिफरेंशिएशन असतं 1 upon 2 root x मायनस रूट e चं डिफरेंशिएशन किती मुलांना 0. कॉन्स्टंट टर्म आहे म्हणून इथे काय काय कॅन्सल होतं, 2 गेट कॅन्सल. आणि x च्या ठिकाणी काय सबस्टिट्यूट करणार मुलांना e, तर 1 upon e upon 1 upon root e, त्याला रूट e into रूट e लिहू शकतो. एक रूट e गेट कॅन्सल. फायनल सोल्युशन मिळालं मुलांना
1/√e. एक सेकंड. सर ते 2 डिनॉमिनेटर मध्ये नाही. हो, तर ते 4 टाइम्स होईल. बरोबर. हा डिनॉमिनेटर मध्ये. गुड. हा वरती जाऊन मल्टिप्लाय तो होईल 4 टाइम्स. 4/√e. कोणता ऑप्शन आहे? ऑप्शन डी. ज्यांना डेरिव्हेटिव्ह माहित नसेल त्यांनी एका साईडला लिहून ठेवा. लॉग एक्सचं डिफरन्शिएशन असतं 1/x आणि रूट एक्सचं डिफरन्शिएशन असतं मुलांना 1/2√x. नेक्स्ट एक्झाम्पल आहे मुलांना 2011. एक्झाम्पल आहे इफ f of x is equals to 4x minus 3 for 0 is less than x less than or equal to 2, 4x plus 3k for x is greater than 2 is continuous at x is equals to 2, then k is equals to what? First option is -1, second option is 0, ऑप्शन सी आहे 1 आणि ऑप्शन डी आहे मुलांना 2. इथे काय करायचं आता बघा. लेस दॅन म्हणजे कसं लिहिणार त्याला? लिमिट ॲज x टेन्स टू 2 पॉवरला मायनस ऑफ f of x is equals to limit as x tends to 2 plus of f of x. लेस दॅन साठी फंक्शनची व्हॅल्यू किती मुलांना? 4x minus 3. लिमिट as x tends to 2 minus 4x minus 3 is equals to limit as x tends to 2 plus फंक्शन काय दिलेलं मुलांना? 4x plus 3k. नेक्स्ट त्यानंतर काय करणार मुलांना? आपण ही व्हॅल्यू याच्या सबस्टिट्यूट करा डायरेक्ट. काय होईल? 4 2 जा 8, 8 minus 3 is equals to 4 2 जा 8 plus 3k. 8 8 get cancel. तर k is equals to किती मिळालं मुलांना? आपण k is equals to -1. तो कोणता ऑप्शन आहे? ऑप्शन ए. चल नेक्स्ट क्वेश्चन है 2020 का. क्वेश्चन है द फंक्शन x plus 1 upon 9x plus x cube is फर्स्ट ऑप्शन है discontinuous at exactly 2 points. Option B is continuous at exactly 1 point. C ऑप्शन है continuous for all x belongs to R. ऑप्शन डी है discontinuous at exactly 3 points. तुम्हाला याची स्ट्रॅटेजी आत्ताच शिकवली. काय करायचं? डिनॉमिनेटर जे दिलेलं असेल त्याला इज इक्वल्स टू 0 करायचं. डिनॉमिनेटर काय किंवा नाही 9x plus x cube इज इक्वल्स टू 0. मग मला सांगा याच्यातनं काय कॉमन निघतो मुलांना? x जर कॉमन निघाला तर ब्रॅकेटमध्ये करायला 9 plus x square इज इक्वल्स टू 0. मग यांचा प्रोडक्ट केव्हा 0 असेल? एकतर x ची व्हॅल्यू 0 असेल किंवा 9 plus x square ची व्हॅल्यू 0 असेल. बट इट इज इम्पॉसिबल. कोणत्या स्क्वेअर एखाद्या नंबरचा स्क्वेअर केला आणि त्याची ऍडिशन केली तर ते 0 येईल. इट इज इम्पॉसिबल. कारण की स्क्वेअरचा कधीच निगेटिव्ह नंबर भेटत नाही. मग उरली आपल्याकडे एकच व्हॅल्यू म्हणजेच x इज इक्वल्स टू 0. म्हणजे एकच पॉइंट आहे ज्या पॉइंटला तो डिसकंटिन्युअस. फंक्शन इज डिसकंटिन्युअस ऍट x इज इक्वल्स टू व्हॉट 0. एकच पॉइंट आहे. असं कोणता ऑप्शन आहे का? असं कोणता पॉइंट आहे का? बघा
नो सर. नो, इथे डिसकंटिन्युअस पाहिजे. इथे असेल या डिसकंटिन्युअस ॲट एक्झॅक्टली 1 पॉईंट. ओके, हां, तिथे डिसकंटिन्युअस पाहिजे. तर ऑप्शन बी इज युअर सोल्युशन. वॉट इट? बघा, एक पॉईंट भेटलेला, त्या पॉईंटला फंक्शन काय? डिसकंटिन्युअस. नेक्स्ट आहे एक्झाम्पल आहे 2019. क्वेश्चन दिलेला, विच ऑफ द फॉलोइंग, विच ऑफ द फॉलोइंग function is continuous at x is equals to 0. First option, f of x is equals to 1 plus 2x raised to power 1 by x for x is not equals to 0. E square x is equals to 0. B option है, ऐसे काढून टाका, मला कन्फ्युजन होणार नाही. दोन कंडिशन, f of x is equals to sin x minus cos x minus 1, x is not equals to 0, x is equals to 0. Option C is f of x is equals to e to the power 1 by x minus 1 upon e to the power 1 by x plus 1 for x is not equals to 0 upon 1 for x is equals to 0. And option D is f of x is equals to e to the power 5x minus e to the power 2x upon sin 3x, x is not equals to 0. 1 उत्तर दिलेलं फॉर x is equals to 0. आता फर्स्ट ऑप्शन चेक करत, 1 बाय 1 ऑप्शन चेक कर जरा, आणि त्याची स्ट्रॅटेजी कशी वापरायची ते पण शिकवतो तुम्हाला. आता इथे प्रॉपर्टी दिसते 1 प्लस स्टार रेस्ट टू पॉवर 1 बाय x. ऍडजस्टमेंट कशाची करावं लागेल मुलांना? 2 ची. 2 ने डिवाइड केलं तर 2 ने मल्टिप्लाय. हे जे सोल्युशन झालं हे कशाची प्रॉपर्टी झाली मुलांना? ई. म्हणजे तुम्हाला सोल्युशन काय भेटलं याचा? ई स्क्वेअर. ई स्क्वेअर आहे, फंक्शन इज कंटिन्युअस. पण आपल्याला काय पाहिजे? विच ऑफ द फॉलोइंग फंक्शन इज डिसकंटिन्युअस. काय? डिसकंटिन्युअस चेक करायचं आपल्याला. तर पहिला फंक्शन कंटिन्युअस आहे. दुसरा चेक करा मुलांना, एक्स ची व्हॅल्यू डायरेक्टली 0 टाका. साइन 0 मायनस कॉस 0. साइन 0 किती असतो मुलांना? 0. कॉस 0 1 असतो. -1 उत्तर भेटलं. -1 आहे. आपण फंक्शन कंटिन्युअस आहे. आता ऑप्शन डी पण चेक करा. ऑप्शन डी कसा करणार मुलांना? e टू द पॉवर 5x -1 जर घेतला तर आपल्याला +1 घ्यावं लागले, आणि त्याच्यातून मायनस जर कॉमन काढला तर e टू द पॉवर 2x -1 अपॉन साइन 3x आहे मुलांना. तर सगळ्यांना कशाने डिवाइड करणार आपण? एक्स ने. एक्स ने जर डिवाइड केलं तर इथे स्टार काय मुलांना आपला? स्टार आहे 5x. 5 ने डिवाइड केलं तर 5 ने काय करावं लागेल? मल्टिप्लाय. इथे 2 ने डिवाइड केलं तर 2 ने काय करावं लागेल? मल्टिप्लाय. आणि इथे 3 ने डिवाइड जर केलं तर 3 ने काय करावं लागेल मुलांना? मल्टिप्लाय. याचं उत्तर किती झालं मुलांना? लॉग ई. 5 लॉग ई मायनस 2 लॉग ई अपॉन 3. लॉग ईची व्हॅल्यू किती असते मुलांना? 1. तर 5 मायनस 2 अपॉन 3, 3/3 म्हणजे 1. आपण फंक्शन कंटिन्युअस आहे. मग उरला एकच, ऑप्शन सी. ऑप्शन सी इज डिसकंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल्स टू 0. हे बघा, 0 टाका इथे. तर 1 अपॉन 0 इज इन्फिनिटी. आणि इन्फिनिटीला व्हॅल्यू एक्झिस्ट होते का? नाही. त्यामुळे आपण याला याची कंटिन्युटीची ती डिस्कस करू शकत नाही. रिमेंबर दिस. कोणता ऑप्शन बरोबर आहे आपला? ऑप्शन सी. त्यांनी काय विचारलेलं आपल्याला? फंक्शन इज डिसकंटिन्युअस. तर कोणता ऑप्शन बरोबर आहे आपला? ऑप्शन सी. पण फंक्शन हा काय? डिसकंटिन्युअस. काय? डिसकंटिन्युअस. रिमेंबर दिस. नेक्स्ट आहे 2019 चा एक्झाम्पल आहे मुलांना. एक्झाम्पल आहे, इफ द फंक्शन f of
x is equals to log of in bracket 1 plus ax minus log of in bracket 1 minus bx upon x is not equals to 0 is continuous at x is equals to 0, then f of 0 is equals to what? First option है log a minus log b, option b है a plus b, option c है log a plus log b आणि ऑप्शन डी आहे मुलांना a मायनस बी. आता इथे बघा सरळ साधीशी गोष्ट आहे, नॉट इक्वल्स टू झिरोला म्हणतात म्हणजे आपल्याला त्याला लिमिट एक्सटेंड्स टू झिरो करायचं. लिमिट ॲज एक्सटेंड्स टू झिरो ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू लिमिट ॲज एक्स टेंड्स टू झिरो log of in bracket 1 plus ax upon x minus log of in bracket 1 minus bx upon x. इथे स्टार किती दिसते मुलांना आपल्याला? ए ने डिवाइड करतोय तर ए ने मल्टिप्लाय करावं लागेल. इथे स्टार कोण आहे मुलांना? मायनस बी ने डिवाइड करतोय तर मायनस बी ने काय करावं लागेल मला? मल्टिप्लाय. नेक्स्ट ही प्रॉपर्टी तयार झाली, मी ज्याला येलो बॉक्सने कन्वर्ट करतो. ही काय तयार झाली मुलांना? आपली प्रॉपर्टी. याचं सोल्युशन किती आहे? 1. फायनल सोल्युशन काय भेटलं आपल्याला? ए मायनस ऑफ मायनस बी. तर मायनस मायनस काय होईल मुलांना? ए प्लस बी. आणि ए प्लस बी कोणता ऑप्शन आहे? ऑप्शन बी इज युअर सोल्युशन. नेक्स्ट एग्जाम्पल है 2018 का, 2018 एग्जाम्पल है इफ f of x is equals to x square plus alpha x is greater than or equal to 0 2 times under root of x square plus 1 plus beta x is less than 0 is continuous at x is equals to 0 and f of half is 2, then alpha square plus beta square is first option given है बच्चों 3, second option है 8 by 25, option C is 25 by 8, option D is 1 by 3. तर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला कंटिन्युटीची डेफिनेशन माहिती आहे. x इज ग्रेटर दॅन x इज लेस दॅन 0 लिमिट ॲज x टेंड्स टू 0 प्लस ऑफ f of x इज इक्वल्स टू लिमिट ॲज x टेंड्स टू 0 मायनस ऑफ f of x. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा मुलांना. इथे काय होईल? मग इथे व्हॅल्यू काय होईल? 0 जर टाकला आपण इथे पहिले लिहून घ्या लिमिट ॲज x टेंड्स टू 0 प्लस साठी फंक्शनची व्हॅल्यू काय दिलेली? x स्क्वेअर प्लस अल्फा इज इक्वल्स टू लिमिट ॲज x टेंड्स टू 0 मायनस साठी फंक्शन काय दिलेलं आहे? 2 टाइम्स अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1 प्लस बीटा. मग मुलांना मला सांगा आपण याच्यामध्ये काय करणार? x च्या ठिकाणी काय सबस्टिट्यूट करणार? 0. आपल्याला इक्वेशन भेटणार अल्फा इज इक्वल्स टू 2 टाइम्स अंडर रूट ऑफ 1 प्लस बीटा. म्हणजे आपल्याला इक्वेशन भेटली अल्फा मायनस बीटा is equals to 2. This is our equation number first. नंतर गिवन काय ते बघा. f of half ची व्हॅल्यू किती दिलेली आपल्याला? 2. नेक्स्ट याच्यानंतर काय दिलेलं मुलांना आपल्याला? f of half ची जी व्हॅल्यू आहे ती 2 आहे. म्हणजे फंक्शन मध्ये जेव्हा आपण हाफ सबस्टिट्यूट करू ते इक्वल्स टू किती भेटणार आहे आपल्याला? 2. बरोबर आहे. मग x स्क्वेअर प्लस अल्फा हा भेटला f of x. याच्यामध्ये किती सबस्टिट्यूट करतोय मुलांना आपण? हाफ. तर f of हाफ इज इक्वल्स टू हाफचा स्क्वेअर किती मुलांना? 1/4 प्लस अल्फा इज इक्वल्स टू व्हॅल्यू किती दिलेली मुलांना आपल्याला? 2. तर अल्फा इज इक्वल्स टू व्हॉट मुलांना? 1/4. तिकडे जाऊन मायनस होईल तर 2 मायनस 1/4. तर 8 मायनस 1 इज 7/4. अल्फाची व्हॅल्यू किती मिळाली मुलांना आपल्याला? 7/4. जर अल्फाची व्हॅल्यू 7/4 तर इथनं आपल्याला कशाची व्हॅल्यू भेटेल मुलांना? बीटाची. तर
बीटा इज इक्वल टू व्हॉट मुलांना अल्फा मायनस 2. अल्फाची व्हॅल्यू दिलेली 7/4. 7/4 minus 2. So 7/4 minus 2 is -1/4. मग अल्फाची व्हॅल्यू माहिती आपल्याला 7/4. बीटाची व्हॅल्यू माहिती मुलांना -1/4. आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची आहे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. कशाची व्हॅल्यू काढायची आहे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. तर 7 चा स्क्वेअर किती मुलांना 49 अपॉन 4 चा स्क्वेअर 16 प्लस 1 चा स्क्वेअर 1 अपॉन 4 चा स्क्वेअर 16 बेस सेम आहे 50 अपॉन 60. डिव्हिजन जर करूयात तर ते होईल 25 अपॉन 8. 25 अपॉन 8 कौन सा ऑप्शन है बच्चों ऑप्शन सी इज योर सॉल्यूशन. नेक्स्ट एग्जांपल है मुलांनो 2018 एग्जांपल है इफ f of x is equals to e to the power x square minus cos x upon x square for x is not equals to 0 is continuous at x is equals to 0, then f of 0 is first option है बच्चों 2/3, ऑप्शन बी है 5/2, ऑप्शन सी है 1, ऑप्शन डी है बच्चों 3/2. अब समझ लो काय दिलेल्या प्रश्नामध्ये a to the power स्टार प्रॉपर्टी दिसते लिमिट ॲज x टेन्स टू 0 f of x is equals to limit as x टेन्स टू 0 e to the power x square minus cos x upon x square. इथे कोणती प्रॉपर्टी दिसते मुलांना बघा a to the power स्टार आपल्याला प्रॉपर्टी काय a raised to power स्टार -1 अपॉन स्टार. तर आवश्यकता कशाची आपल्याला इथे -1. आता मला -1 पाहिजे मी घेऊन टाकणार कसं करणार लिमिट ॲज x टेन्स टू 0 e to the power x square. मला आवश्यकता आहे -1 ची. -1 घेतला म्हणजे मला +1 घ्यावंच लागेल. नंतर बाकीची टर्म ॲज इट इज मायनस कॉस एक्स अपॉन एक्स स्क्वेअर. बरोबर आहे जी टर्म पाहिजे ती एका ब्रॅकेटमध्ये लिहा म्हणजे इक्वेशन काय होईल लिमिट ॲज एक्स टेन्स टू 0 e to the power x -1 अपॉन प्लस इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस एक्स अपॉन एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर ने सेपरेट डिव्हिजन करा लिमिट ॲज एक्स टेन्स टू 0 e to the power x square -1 अपॉन x square प्लस 1 मायनस कॉस एक्स चा फॉर्म्युला सॉरी 2 sin square x/2 अपॉन x square. इथे प्रॉपर्टी कन्वर्ट झाली बघा. तर याचं उत्तर काय सांगितलेलं मुलांना मी लॉग ऑफ ए इथे ए ची व्हॅल्यू किती दिलेली ई प्लस 2 टाइम्स स्क्वेअर जर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये करायला मुलांना साइन ऑफ x/2 अपॉन x. आवश्यकता कितीची मुलांना 1/2 ची. 1/2 ने जर डिवाइड करतोय तर 1/2 ने काय करावं लागेल मल्टिप्लाय. लॉग ची व्हॅल्यू किती असते मुलांना 1 प्लस 2 टाइम्स इंटू 1/2 चा स्क्वेअर बाहेर येऊन किती होईल मुलांना 1/4 आणि ती प्रॉपर्टी तयार झाली तर 1 चा स्क्वेअर. तर 2 1 जा 2 2 जा तर फायनल सोल्युशन किती मिळालं मुलांना 1 प्लस हाफ म्हणजे हा सोल्युशन मिळालं आपल्याला 3/2. तर एक गोष्ट ऑब्झर्वेशन करा बरं का 1 मायनस कॉस एक्स अपॉन एक्स स्क्वेअर जेवढ्या वेळेस आलेले आहे तेव्हा सोल्युशन किती आलेलं आहे हाफ. तर एका साईडला रिमार्क म्हणून लिहून ठेवा म्हणजे तुमचा वेळ वाचेल. जर तुम्हाला असं कुठे दिसलं 1 मायनस कॉस एक्स अपॉन एक्स स्क्वेअर जर दिसलं तर रिमेंबर दिस त्याचं सोल्युशन नेहमी किती राहील मुलांना हाफ. म्हणजे याच्यामुळे तुमचा वेळ वाचेल क्वेश्चन सॉल्व्ह करायला सोपं जाईल. नेक्स्ट एग्जांपल है 2017 एग्जांपल है इफ the function f of x is equals to tan of in bracket 5/4 plus x raised to power 1/x for x is not equals to 0 is continuous at x is equals to 0, then k is equals to what? First option है E,
ऑप्शन बी है e रेज टू -1, ऑप्शन सी आहे e स्क्वेअर, ऑप्शन डी आहे e टू द पॉवर -2. आता काय करणार आपल्याला गिवन काय फॉर नॉट एक्स इज इक्वल टू 0, तर आपल्याला त्याला टेन्स करावं लागेल तिथे. लिमिट ॲज एक्स टेन्स टू 0 ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट ॲज एक्स टेन्स टू 0 tan ऑफ पाय बाय 4 प्लस एक्स रेज टू पावर 1/x. आप सबको मालूम है कि tan का फॉर्मूला हमारे पास गिवन है, tan ऑफ पाई बाय 4 प्लस थीटा. क्या रहता है बच्चों फॉर्मूला 1 प्लस tan थीटा अपॉन 1 माइनस tan थीटा रेस्ट टू पावर कितना बच्चों, लेकिन 1/x. पावर सबको अलग अलग दे दो बच्चों, तो वो दिखेगा कैसे, लिमिट एज x टेंस टू 0 1 प्लस tan x रेस्ट टू पावर 1/x अपॉन 1 माइनस tan x रेस्ट टू पावर 1/x. अब मुझे बोलो बच्चों हमें एडजस्टमेंट किसकी करनी है, स्टार. स्टार क्या है यहाँ पे, tan x. तो मैं देखो उसे कैसे लिखता हूँ, लिमिट एज x टेंस टू 0 1 प्लस tan x अपॉन 1 माइनस tan x. tan x का रेसिप्रोकल कितना बच्चों, 1 अपॉन tan x. tan x से अगर डिवाइड कर रहे हो तो tan x से क्या करना पड़ेगा आपको, मल्टीप्लाई. सेम प्रोसीजर यार, यहाँ पे क्या माइनस tan x, तो -1 अपॉन tan x से अगर डिवाइड कर रहे हो तो माइनस tan x से क्या करना पड़ेगा, मल्टीप्लाई. और बाकी जो टर्म है बची वो कितनी आपकी 1/x, तो इसे 1/x इसे 1/x. तो ये तो आपकी प्रॉपर्टी बन गई. इसका सॉल्यूशन है बच्चों e टू द पावर tan स्टार अपॉन स्टार इज 1 अपॉन e टू द पावर -1. बेस से में ऊपर चला जाएगा तो e टू द पावर की एडिशन 1 + 1, तो e टू द पावर कितना बच्चों 2. तो कौन सा ऑप्शन राइट है, ऑप्शन सी इज योर सॉल्यूशन.